माझे ठीक आहे, दोनच मग प्रश्न वेगळे आहे. विचारा. बोला. एक 11वी आणि 12वी मधील जे विद्यार्थी आहेत ते कॉलेजमध्ये फक्त नावापुरती ॲडमिशन घेतात आणि वास्तविकरित्या ते जे शिक्षण जे घेतात ते प्रायव्हेट कोचिंग क्लासेसमध्ये घेतात. माझं प्रश्न घ्या, प्रश्न. माझं या माध्यमातून प्रश्न हे आहे की हा प्रकार बंद करण्याकरता आपण ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आणखीन मजबूत करणार काय आणि या 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक एंट्री थांबा. कंपल्सरी करणार काय? सन्मान्य सदस्य परिणयजी फुके यांनी जे ह्या ठिकाणी त्याला वास्तविकताही म्हणता येईल की काही ठिकाणी विद्यार्थी हे कोचिंग क्लासेसमध्ये शिकतात आणि प्रवेश त्यांचे मात्र अनेक ग्रामीण भागातल्या या महाविद्यालयामध्ये दाखविण्यात येतात. हीच परिस्थिती दूर करण्याकरता शासनानं यावेळेसपासून फक्त 5 महानगरापुरते मर्यादित न ठेवता संपूर्ण राज्यभर ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अवलंबलेली आहे. दुसरा प्रश्न त्यांनी उपस्थित केला की ही बायोमेट्रिक पद्धती अवलंबिणार का? अनेक विभागामध्ये आपण ही पद्धती अवलंबवली आहे आणि याचं अजून जास्त काटेकोरपणे पालन करण्याची सूचना त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना देण्यात येईल.